दशक 7वा, समास 5वा, द्वैत कल्पना निरसन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आज तिकडे जगन्नाथाचा उत्सव सुरू आहे. त्या उत्सवाच्या निमित्त आज त्याचा आपण अष्टक म्हणूया आणि मग निरूपणाला सुरुवात करते. कदाचित कालंदी तटी विपिन संगीत तरलो, मुदाभिरी नारी वदन कमलास्वाद मधुपः. रमा शंभो ब्रह्मा मरपति गणेशार्चित पदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. भुजे सव्ये वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे, दुकूलं नेत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते. सदा श्रीमद्वृन्दावनवसति लीला परिचयो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. महाम्भोगे स्थिरे कनकरुचिरे नीलशिखरे, वसन् प्रासादान्तः सहज बलभद्रेण बलिना. सुभद्रा मध्यस्थः सकलसुरसेवावसरदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. कृपापारावारस जल जलदश्रेणिरुचिरो, रमावाणी रामस्फुरद अमलपङ्गेरुहमुख. सुरेन्द्रैराराध्य श्रुतिगणशिखागीतचरितो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. रथारूढो गच्छन् पदिमिलितभूदेव पटलैः, स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः. दया सिन्धुर्बन्धुः सकलजगतां सिन्धुसुतया, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. परं ब्रह्मा पीडकुवलयदलोत्फुल्लनयनो, निवासो नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि. रसानन्दी राधा सरसवपुरालिङ्गनसुखो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. न वै याचे राज्यं न च कनकमाणिक्यविभवं, न याचेऽहं रम्यां सकलजनकाम्यां वरवधूं. सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. हरत्वं संसारं दुततरम् असारं सुरपते, हरत्वं पापानुविततिम अपरो यादवपते. अहो दीने नाथे निहितचरणो निश्चितमिदं, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. जगन्नाथाष्टकं पुण्यं यः पठेत् प्रयतः श्रुति, सर्वपापविशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति. नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने, बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. जगदानन्दकन्दाय प्रणतातहराय च, नीलाचलनिवासाय जगन्नाथाय ते नमः. नीलाचलनिवासाय जगन्नाथाय ते नमः. नीलाचलनिवासाय जगन्नाथाय ते नमः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता.
हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. स्वदुग्धे सदा पोषिते जी जगाला स्वपुत्रास देजी कृषी चालवाया. नमस्कार त्या दिव्य गो देवतेला. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. द्वैत कल्पना निरसन यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाच्या 2 ओव्या पाहिल्या. त्याच्यावरती भरपूर चिंतन केलं आणि खूप मनाला आनंद मिळाला की म्हणून सर्वसाक्षी मन तेची जालिया उन्मन मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले श्रीराम. म्हणजे 2 ओवी झालेल्या आहेत त्या, पण फक्त त्या 2 महत्त्वाच्या म्हणून INP म्हणून लिहून ठेवल्या म्हणून सांगते पुन्हा की त्यांनी म्हटलं की मनाचाच सगळा व्यवहार आहे. कल्पना जी आहे ती सगळी मनाचीच आहे. वाटलं तर आहे मानो तो मैं गंगा माहू ना मानो तो बहता पाणी. आता मनच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. मग मनाला जर सुख वाटलं दुःखातही सुख वाटलं तर ते सुख आहे आणि सुखातही दुःख वाटलं तर ते दुःख आहे. जय जय रघुवीर समर्थ. वाटण्यावर सगळं आहे. आपल्याला वाटू द्यायचं की नाही हा एक महत्त्वाचा जर निर्णय घेता आला तर ते म्हणतात ते सर्वसाक्षी मन. या सगळ्या गोष्टीला सर्वसाक्षीत्वानी जर मनाने बघता आलं तर म्हणजे ती एक प्रकारची साधना आहे. ही जी साधना जी करतील की जे सगळ्या ठिकाणी शीतोष्ण सुख दुःखेषु जे सगळेजण बघू शकतील ते सर्वसाक्षी मन. तेच मन म्हणजेच उन्मन अवस्था. ती जी उन्मन अवस्था म्हणजे काही विशेष वेगळं काही नाही. ज्या ठिकाणी दुःखाला दुःख वाटू नये सुखाला सुख वाटू नये सगळीकडे साधारण स्थिर राहता आलं म्हणजे शक्य. म्हणजे थोडक्यात गाडीला जसे शॉक ॲब्सॉर्बर्स लागतात तसे जर ॲब्सॉर्बर्स आपल्या हृदयाला लावले की कशाचाच ताण घ्यायचा नाही कोणत्याच प्रकारचा. सहजता आली. सहज सुंदर राम अनुरागी. सहजता आली सौंदर्य दिसलं सहज सुंदर राम सगळीकडे राम आणि अनुरागी म्हणजे प्रेम. प्रेमाचा खालची पातळी खालची म्हणण्यापेक्षा वरची म्हणावं लागेल खालची नाही की त्या ठिकाणी प्रेम म्हणजे काय आसक्त भावना नाही कोणत्यामध्ये. सगळ्यांच्याच बाबतीत एक सहज अशी सहजावस्था प्रेमाची मायेची अशी जर असली तर मग त्याच्या पुढे या 2 वेळांमध्ये सर्वसाक्षी मन आणि झाली या उन्मन. जर ते मन अशा प्रकारचं उन्मन झालं म्हणजे निर्विकार झालं तर ते उन्मन मग तुर्यारूप ज्ञान. मग जे तुर्यारूपातून आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान मावळून गेले श्रीराम.
म्हणजे त्या ठिकाणी काही शिल्लकच ठेवत नाही. भगवंत म्हणतात मी ज्ञानस्वरूप आहे, मी सत्यस्वरूप आहे, मी प्रेमस्वरूप आहे. मग हे सगळं मीच असल्यानंतर मी म्हणजे सर्व काही, सर्व काही म्हणजे मी. आणि ते जर तुला आवडलं असेल, या भक्ताला जर आवडलं असेल, मन जर तिथे स्थिर झालं असेल, तर कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाची गरज कुठे राहिली. तिथे तुर्यारूप ज्ञान मावळून गेले. हे कळण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे, हे कळण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. पण कळल्यानंतर आता सर्वसाधारण अनुभव आपला असाच आहे. घरातल्या गोष्टीसुद्धा जेव्हा आपण आता बायका असल्यामुळे स्त्रियांच्या दृष्टीने विचार केला तर घरातला विचार करतो की पोळी कशी करायची, स्वयंपाक कसा करायचा हे ज्ञान घेणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय करता येणार नाही. पण एकदा का पोळ्या करायला लागलो, एकदा का स्वयंपाक करायला लागलो की किती थिअरी आठवायची गरज नाही. त्या हाताला आपोआप सवय होते. ती सहजता म्हणजे झाली आहे उन्मन. तसंच डिग्रीच्या बाबतीत आहे. नुसतं स्वयंपाक आणि इंजिनिअरिंग याच्याबद्दल बोलत नाही. एखादी डिग्री घेतली, डिग्री घेत असताना किती अभ्यास केला, रात्रंदिवस 12-12 तास अभ्यास घेऊन डिग्री केली, पण त्या डिग्रीचा खरंच काही उपयोग होतो का? वकील जेव्हा वेगवेगळी केसेस लढतात तेव्हा त्यांना या सगळ्या डिग्रीचा उपयोग नाही होत. त्यांना त्या ज्ञानाचा, अनुभवजन्य ज्ञानाचाच त्यांना उपयोग होतो. की वेगवेगळ्या केसेस, डॉक्टरसुद्धा वेगवेगळ्या केसेस जेव्हा हाताळतात तेव्हा त्यांच्या अनुभवातून आलेलं ज्ञान हे खरंच थेरॉटिकल डिग्रीमध्ये घेतलेल्या ज्ञानाशी फक्त त्याचा आधार आहे, त्या ज्ञानाचा आधार आहे. मग हे जर सर्वसाधारण जगामध्ये आहे, सर्वसाधारण मायेमध्ये जर हे आहे, तर मायाधीशाच्याही बाबतीत काही वेगळं नाही आहे. तो म्हणतो मायाधीशाचं ज्ञान घेत असताना जो काही तुम्ही ज्ञान घेतलं, जे काही संपादन केलं, कोणत्या अवस्थेत केलं? सर्वसाधारण मन उन्मन असताना जी अवस्था असते त्या अवस्थेत जे ज्ञान मिळालं ते ज्ञानाची सध्या आतासुद्धा गरज नाही. प्रत्यक्ष जर प्रभू रामचंद्र प्रगट झाले मनात, तर ते कसे प्रगट झाले, त्याच्यासाठी काय केलं, त्यांचं काय ज्ञान आहे, ते काय करतात, ते कसे होते, काही गरज नाही. प्रत्यक्ष समोर दिसले आणि आनंदाला पारावर उरला नाही, तर मग ज्ञान मावळून गेले आपोआप. ह्या सगळ्या घडणाऱ्या आपोआप गोष्टी आहेत. आपोआप आणि सहजतेने ज्या गोष्टी घडतात, आधी मन उन्मन झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं मनाचीच अवस्था आहे, मनाचीच बैठक पाहिजे. मनाची बैठक नसेल तर ही अवस्था शक्य नाही आहे. म्हणून ही सर्वसाक्षी मन. म्हणून आपलं पूर्ण आत्मपरीक्षण करत करत जर आपण त्याचे अनुभवाच्या ह्याच्यावर तोलायला गेलो तर या सगळ्या गोष्टी मिथ्या वाटतात. आणि प्रत्यक्ष सत्य काय आहे त्या सत्यामध्ये लक्ष केंद्रित झालं तर मग ज्ञानसुद्धा माळून गेले. अतिशय इम्पॉर्टंट ओवी, जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले. ज्याला द्वैत भासलं ते मनसुद्धा उन्मन झालं. कारण द्वैत म्हणजे तो कोणीतरी माझा, मी त्याची, उन्मन झालं द्वैता. आणि मग पुढे जाऊन द्वैताचे तुटले अनुसंधान, म्हणजे ह्या दोन मग तुर्यारूप ज्ञान मावळून गेले आणि त्याच्याकडे द्वैताचे तुटले अनुसंधान. त्यांनी म्हटलं द्वैत जेव्हा भासले तेव्हा मन उन्मन झालं. द्वैत अरे भरून येत आहे. अष्टसात्विक भाव जागृत होतात. अष्टसात्विक भाव जागृत होणे, मग ह्या सगळ्या अष्टसात्विक भाव जागृत झाल्यानंतर जसा समर्थांना आशीर्वाद, समर्थांनी जेव्हा हनुमंताची प्रार्थना केली की माझा कफ बरा होत नाही आहे आणि तू आता जर तुझ्याजवळ एवढं सगळं असूनसुद्धा जर तू माझ्यावरती उपकार केले नाही, तुझ्याजवळ एवढं भरपूर बल असताना सुद्धा जर मला बल दिलं नाही, माझं शरीर जर असंच राहिलं तर बाकी तू अनहित करतोय माझं, असं जेव्हा म्हटलं तेव्हा हनुमंताला राहवलं नाही. मग हनुमंतांनी जेव्हा त्याला म्हणाले अष्टसात्विक भाव जागृत करू, यांचे पण अष्टसात्विक नाही करायचे म्हणे, 7च भाव जागृत करायचे. अष्टसात्विक म्हणजे अशी अवस्था की ज्या ठिकाणी त्याला काहीच कळत नाही, 7च जागृत केले आणि 8वं शिल्लक ठेवलं. म्हणजे उन्मनी अवस्था झाल्यानंतर 8वं शिल्लक ठेवलं. मग हे 8वा जो भाव त्यांनी शिल्लक ठेवला याच्यासाठी की तू आता उभा आहे, आता तुझं कार्य करायला तयार आहे. अष्टसात्विक मधले 7च भाव जागृत केले. मग हे 7 उन्मन झाले म्हणजे 7 भाव जागृत झाले. आणि मग त्याच्याही पुढची अवस्था त्यांनी म्हटलं द्वैताद्वैताचे जर तुटले. आता याचा अनुभव त्यांनी घेतला असेल की मी उठलो, अरे मी जे मागत होतो ते मला मिळालं आणि माझं आराध्य दैवत माझ्यासाठी जागृत झालं, त्याच्याजवळ जे आहे ते मला त्यांनी दिलं आणि ज्याची मला गरज आहे, मी स्वतःच मागितलं आहे. एखादी गोष्ट मागितली आणि ती मिळाली तर 7 भाव जागृत असताना 7 भाव जागृतीपर्यंत समजेल की हे त्यांनी मला दिलं, मी त्याचं घेतलं, आता मी उठलो, हे सगळे 7 भावांपर्यंत ठीक आहे. अष्टसात्विक भावाच्या वेळेस ती म्हणतात द्वैताद्वैताचे तुटले मग अनुसंधान, मग द्वैत आणि अद्वैत राहिलं नाही. एक क्षण असं वाटलं हे यांनी आपल्याला दिलं,
त्यामुळे आपण उभं राहिलो. ही समर्थांची विचारसरणी सांगते की ज्यावेळी त्यांना अतिशय त्रास होत होता, उभंही राहणं होत नव्हतं आणि कार्य व्हायचं आहे असं म्हटल्यावर जेव्हा त्यांनी हनुमंताला म्हटलं, तेव्हा हनुमंतांनी ते दिलं आणि त्यांना अर्थातच त्यांच्यावरती हात फिरवला मायेचा आणि त्यांची कफाची व्यथा बरी झाली, देह ठीक झाला. हे 7 भावांपर्यंत ठीक आहे, हे मनासही कळलं त्यांच्या. पण त्यांच्या नंतरची जी द्वैताचे तुटले अनुसंधान, पण नंतर काही वेळाने झाली ती स्थिर अवस्था की मला मिळालंय जे पाहिजे ते. नंतर मग ते त्याच्यामध्ये विलीन झाले मनानी पूर्णपणे. मग द्वैताचे तुटले, अरे हो हे असं काय घडलं, तो देणारा तो, घेणारा मी, हे सगळं विसरून आणि मग नंतर पुन्हा तो अनुसंधानामध्ये गेले. अनुसंधानामध्ये म्हणजे तो तिथे वेगळा नाही आणि मी तिथे वेगळा नाही, अशा 4 ओवींमध्ये अर्थ आहे. पहिल्या 2 ओवीमध्ये जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले. उन्मन होणे समजते की आपल्या मनामध्ये भाव जागृत झाले, ही मनाची अवस्था समजली, लक्षात येते, स्वतःलाही लक्षात येते, इतरांच्याही लक्षात येते. बरेचदा आपण बघतो मोठे मोठे लोक सुद्धा बोलताना असं त्यांना भरून येतं, तर त्यांची अवस्था त्यांनाही समजते आणि दुसऱ्यांनाही समजते. पण त्याच्या पुढे न दिसणारी अवस्था सुद्धा अद्वैताचे तुटले, कारण काहीतरी वेगळा अनुभव जर त्यांना आला तर त्याच्याही पुढची अवस्था अनुसंधानाची, ज्या ठिकाणी द्वैतही नाही आणि अद्वैतही नाही, सगळं एकच आहे, असं त्यांची अवस्था म्हणायची आहे. एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत. हा वृत्तीचा संकेत आहे, प्रत्यक्षात घडत काहीच नाही. तुकाराम महाराजांचं घर जळत असताना त्यांना काहीच कसं वाटलं नाही. घर जळणं ही काही साधी गोष्ट आहे. आधीच तर झोपडी एवढीशी, त्याच्यावर त्यालाही आग लावलेली, आणि आग लावलेल्या अवस्था जेव्हा बघतायत, खरंच काही मनावर कसा परिणाम होत नसेल. मग द्वैत आणि होय हा वृत्तीचा संकेत आहे. ते म्हणतात वृत्तीमध्ये स्थिर आहे. भलेही त्यांनी ॲक्शन घेतली असेल, कृती केली असेल, कुणासाठी तरी धावपळ केली असेल कुंतीसारखं, की कुंतीला म्हटलं जेव्हा सगळे मरताना दिसतात तर कृष्णा रडायचंही नाही का, मी रडणं हा माझा देहधर्म आहे, कारण की मला जर दुःख दिसतंय समोर तर मी रडणार आहे, पण मनाने मी स्थिर आहे, कारण की मला माहिती आहे की तू सगळं सांभाळून घेणार आहे. मग हे जे द्वैत आणि अद्वैताचा भाव आतमध्ये वृत्तीत जर असला तर, जनकासारखं किती उदाहरणं आहे याच्यासाठी. योग वसिष्ठ तर त्याच्यावरच अवलंबून आहे सगळं, की वृत्तीमध्ये बदल कर रामा तू. बाकी परिस्थितीमधला बदल तो त्यांच्या प्रारब्धानी होईल, तुझ्या प्रारब्धानी होईल. प्रारब्धानी जे काय घडायचं ते घडेल. वृत्तीमध्ये बदल कर. वरून तू कसाही दिसला तरी आतून तू स्थिर राहा. आतून जर तू स्थिर असशील तर तुझ्या सगळ्या कृत्याला तुला स्वतःचीच वृत्ती साथ देईल. द्वैत म्हणजे आपलं भगवंत हृदयस्थ आतमध्येच तो आहे, त्याची तू साक्ष घे फक्त. मग एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत. हा वृत्तीचा संकेत आहे. आणि संकेत म्हणजे स्पष्टता काही दिसत नाही. स्पष्टता काय सांगणार. एखाद्या घरी जर नुकसान झालं आणि त्या बाईला जर कळलं असेल नुकसान मोठं झालं, सगळ्यांच्या दृष्टीने ते नुकसान मोठं आहे, तिच्याही दृष्टीने मोठं आहे, पण प्रत्यक्षात जर तिला वाटत असेल हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे, किंवा तिला कळलं असेल कदाचित एखाद्या व्यक्तीला की हे सगळं आपलं प्रारब्ध आहे आणि आपली काहीतरी चूक घडली आहे, त्याच्यामुळे हे जर झालं आहे, हे जर त्याचा अर्थ जर तिला कळला असेल त्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती स्थिर राहते मनातून. आतून बाहेर ती भलेही कांगावा करते की माझं असं झालं, माझं तसं झालं, पण आतमध्ये तिला माहिती आहे हे कशाचे परिणाम आहेत, सगळे पेरलेलं उगवलं आहे, असं सुद्धा वाटू शकतं. दुःखाला समजून घ्यायचं असेल तर पेरलेलं उगवलेलं सुद्धा समजू शकतं, किंवा आनंदामध्ये स्थिरता असेल मनामध्ये, सांगता येत नाही. मग द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा, हा वृत्तीचा संकेत आहे. म्हणून बरेच लोक कसे असे पक्के असतात, कशाचंच त्यांना काही वाटत नाही, त्याला आपण म्हणतो की स्थिर असतात मनामध्ये. मग हे सगळं द्वैत तो वृत्तीचा संकेत आहे त्यांचा. परिस्थिती तर स्पष्ट दिसते, कोणाची परिस्थिती चांगली आहे, परिस्थिती सतत चांगली राहील याची कोण गॅरंटी घेत आहे. पण वृत्ती झाली आहे निवृत्त, द्वैत कैसे श्रीराम. आणि आता तर समर्थ या ठिकाणी म्हणतात आहे की वृत्ती जर निवृत्त झाली, वृत्तीमध्ये जर स्थिरता आली, वृत्तीमध्ये जर निवृत्ती मनाने जर घेतली असेल, संकेत जर मनाचा मिळाला असेल, तर त्या ठिकाणी ते म्हणतात, आपण हा अनुभव घेतला नाही पण समर्थ म्हणतात त्या ठिकाणी द्वैत कैसे, हा अनुभव घेण्याची इच्छा होईल आता आपल्याला. ते म्हणतात जर असं कळलं की द्वैत आणि अद्वैत हा वृत्तीचा संकेत आहे, तो वेगळा आहे, मी वेगळा आहे, किती मोठी गोष्ट मिळते आपल्याला जर तो आणि मी वेगळा नाही. मानायला काय हरकत आहे स्वप्नामध्ये की तो आणि मी वेगळा नाही. त्यांनी सांगितलंच आहे की जो ज्ञानी पुरुष आहे तो ज्ञानी पुरुष परमात्म्यापेक्षाही मोठा आहे, कारण तो ते सगळं जाणतो. की ज्ञानी पुरुष हे जाणतो की परमात्मा काय आहे. मग परमात्मा काय आहे हे जाणणारा पुरुष कसा द्वैतात राहील. त्यांनी किती मोठं त्याच्यावरती उदाहरणं दिली आहेत की ज्ञानी पुरुष दिवसभर तेच करत असतो आणि त्या ज्ञानामुळे तो परमात्म्याला ओळखतो. मग परमात्म्याला ओळखल्यानंतर राहिलं काय शिल्लक.
मग द्वैत असू नाही शकत असं समर्थ या ठिकाणी सांगतात आहे की द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचं संकेत. वृत्ती झाली आणि निवृत्त द्वैत कैचेशला. प्रश्नार्थक चिन्ह आहे. द्वैत राहील कसं? जर वृत्ती निवृत्त झाली तर द्वैत राहील कसं? कारण जे आहे ते जर मला सगळं समजत आहे, जे आहे ते मला समजलेलं आहे, मला ते अनुभवाला येत आहे, पण मला काही त्याचं वाटत नाही, सुखाचंही वाटत नाही, दुःखाचंही वाटत नाही, ही अवस्था खूपच कठीण आहे. इतकी कठीण अवस्था आहे सर्वसाधारण, पण आपण त्या मार्गावर पाऊल टाकल्यावर कधी ना कधी ती अवस्था येईल. ते म्हणतात द्वैतच राहत नाही. किती मोठा संकेत आहे या ठिकाणी. समर्थांनी काय दिलं की द्वैत राहत नाही, म्हणजे याचा अर्थ सरळ काय झाला की द्वैत म्हणजे तो आणि मी वेगळा नाही असा अनुभव घेणार आहे तो व्यक्ती. तो आणि मी वेगळा नाही हा अनुभव जीवनाला मोक्ष देणारा नाही आहे का? आजच जगन्नाथाचं स्तोत्र आपण म्हटलं, जीवनाला मोक्ष देणार आहे आपल्याला. ह्या जीवनाचं इतिकर्तव्यत आहे, सार्थकता आहे की द्वैत नाही, मी तुझा आहे. म्हणूनच प्रत्येकजण म्हणतात की तू मला काय मागतो त्यापेक्षा मी जर तुला स्वतःला सगळं द्यायला तयार आहे तर तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा स्वामी आहे, ज्ञानी आहे. आणि जो मला जाणतो तो सगळं जाणतो, तो माझा आहे. इतकं मोठं द्वैत म्हणजे द्वैत राहणार नाही, कसं राहील हा प्रश्न आहे. म्हणजे द्वैत राहणार नाही हा त्याचा अर्थ आहे. इंटरोगेशन स्पीच इज यूज नॉट टू गेट द आन्सर बट टू स्ट्रेस द आन्सर. जे काही त्यांना आन्सर द्यायचं त्याच्यावरती स्ट्रेस द्यायचा आहे, फक्त प्रश्न विचारला ह्या करता. इंटरोगेशन फिगर ऑफ स्पीच जेव्हा लोक वापरतात तेव्हा तो प्रश्न नाही विचारत, त्याचा अर्थ जास्त स्ट्रेस देण्यासाठी असतो तो इंटरोगेशन. त्यामुळे द्वैत कैसे, कसं राहणार द्वैत, हा त्याच्यावरती विश्वास जर आपण ठेवला तरच आपली मन आणि उन्मनी अवस्था होऊ शकते. याच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. हे विश्वासाची जग काहीच नाही आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे ज्ञानी परब्रह्मसुद्धा जर त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर अडकलेले असतील तर त्यांना याचा अनुभवच नाही. खरा धर्म काय हे समजलं नाही. वृत्तीरहित जे ज्ञान, आणि ते ज्ञान आहे पण वृत्तीरहित आहे. जय जय रघुवीर ज्ञान आहे पण त्यामध्ये वृत्ती नाही. हे कमावलं मी नाही, मला कसं मिळालं माहिती नाही, मी भाग्यवान म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, हे सुद्धा नाही. वृत्तीच नाही त्या ज्ञानामध्ये. किती नितळ पाणी आहे ते. गंगेचं पाणी जसं नितळ आहे, काही कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे त्याच्यात. कोणत्याही गोष्टीत प्रदूषण जर नसेल तर ते किती पवित्र आहे. कोणतंच प्रदूषण नाही. आतापर्यंतचे सगळे संकेत जर आपण लक्षात घेतले तर प्रदूषण रहित होणे. आणि इतकं प्रदूषण असताना मनाचं प्रदूषण आहे, परिस्थितीचं प्रदूषण आहे, या सगळ्या प्रदूषणामध्ये प्रदूषण रहित होणे म्हणजे वृत्ती रहित हे जे मिळालेलं ज्ञान आहे त्यामध्ये काही मला वाटत नाही. मला कोणत्याही प्रकारची चिंताचा प्रश्नच नाही, पण काहीच त्याच्याबद्दल वाटत नाही, मिळाल्याचंही वाटत नाही. नाही तर ज्ञानाचा सुद्धा गर्व. गोपीगीतामध्ये शेवटी सांगितलं आहे, तुम्हाला असं वाटतं की मी कृष्णापर्यंत येऊ शकते, बाकी कोण आलं बघा बरं. 18 गोपींपैकी एवढे लोक आहेत वृंदावन ह्याच्यामध्ये, पण कोण कृष्णापर्यंत आलं? आम्हाला बोलवलं कृष्णानी. अरे ही चांगलीच गोष्ट आहे, सत्वगुणाची गोष्ट आहे, पण अडकवणारी आहे ना. कृष्ण निघून गेले. ते म्हणतात ते सुद्धा जर तुम्ही वृत्ती जर काढून टाकली त्यातून तर तुमचं जे नितळ प्रेम आहे त्याच्याकडे मी आकृष्ट होतो. वंशी विभूषित जरा माझी जी वासी आहे ती त्याच्याकडे आकर्षित होईल. नाही तुम्ही निघून जाईल. मला निघून जायला काही वेळ, यायलाही वेळ लागत नाही, जायलाही वेळ लागत नाही. वृत्तीरहित ज्ञान, हे जे ज्ञान झालं ते ज्ञान झाल्याचा आनंद आहे, पण आनंदानंतर ते ज्ञान वृत्तीरहित झालं पाहिजे. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान ही ओवी सगळ्यात महत्त्वाची. जे वृत्तीरहित ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये आपण एवढं बोलून टाकायचं फक्त. आता बोलत असताना आणि श्रवण करताना एवढं ज्ञान ठीक आहे, याच्यानंतर या ज्ञानाचा तसा काही उपयोग नाही करायचा. आपण आनंदात राहण्याचा प्रयत्न करायचा. ते ज्ञान म्हणजे वृत्तीरहित ज्ञान, तेची पूर्ण समाधान. ब्रह्मानंदम परमसुखदम मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच्या. अशा प्रकारचं जे पूर्ण समाधान देणारं जे ज्ञान आहे तिथे तुटे अनुसंधान मायाब्रह्मीचे. त्या ठिकाणी मायाब्रह्माचं अनुसंधान तुटतं. म्हणजे माया नाही, ब्रह्मही नाही, मायाब्रह्माचं अनुसंधान तुटल्यावर शिल्लक काय राहिलं? मायाब्रह्माचं अनुसंधान तुटलं. आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, विरोधाभास आहे. आकाशाशी नातं जडलंय धरणी मातेचं आणि स्वयंवर अशा पद्धतीने सीतेचं स्वयंवर झालेलं आहे. म्हणजे वरच्याशी खालच्याचा संबंध जोडले, पण अनुसंधान त्या ठिकाणी आल्यानंतर दोघं राहिले कुठे? म्हणून त्यांना इतकं महत्त्व आहे. मायाब्रह्माचे मिलन झाले, मायाब्रह्माचे. मग अशा प्रकारचं
प्रत्येक जीव म्हणजे गोपी आणि कृष्ण, राम आणि सीता, जीव आणि परमात्मा हे जर दोघं झाले तर माया ब्रह्मीचं अनुसंधान म्हणजे त्या ठिकाणी वेगळेपणा असा काही राहत नाही. इथे प्रश्न नाही विचारला, इथे त्यांनी स्ट्रेस दिला. पहिल्यांदा प्रश्न विचारला द्वैत कैचे, आणि आता म्हणतात आहे की माया ब्रह्माचं जे नातं आहे त्या ठिकाणी वृत्तीरहित जे नाते ते तुटे अनुसंधान माया ब्रह्माचे. माया आणि ब्रह्म असं काही वेगळं शिल्लक राहत नाही. जशी ती आपली बाहुली विरून गेली पाण्यामध्ये, मग ती बाहुली आणि समुद्र रूप झाली, मग ते तसं एकरूप होऊन जातात. ब्रह्म तर राहणारच आहे शिल्लक. ब्रह्म कुठे जाणार आहे? ब्रह्मच तर मूळ स्रोत आहे. त्याच्यामुळे ब्रह्मामध्ये विलीन होणे म्हणजे माया आणि ब्रह्म काही वेगळं होतं बा असं काही शिल्लक राहत नाही. जसं समुद्राची लाट आहे, लाट उडाली किती 55 फूट जरी गेली शेवटी समुद्रातच मिसळते, तसं हे खूप उडाले आणि पुन्हा जर त्याच्यात मिसळले तर वेगळं राहिलं नाही म्हणजे ब्रह्म राहिलंच आहे. ब्रह्म संपत नाही आहे, पण माया ब्रह्माचं जे वेगळेपण होतं ते अस्तित्व राहणार नाही. त्या समुद्राला जाणवेल की ही लाट आपलीच आहे. समुद्राला माहितीच असतं, लाटेला समजतं की समुद्र आपला आहे. इथपर्यंत आहे अनुसंधान. माया ब्रह्म ऐसा आहे तर असा हा जो हेत आहे, मने कल्पिना संकेत. मनाने संकेतानेच कल्पना करा, मनाने कल्पना करा, अशी कल्पना करा की वेगळं काहीच नाही. जे काही दिसतंय त्याच्याबद्दल त्यांनी दृश्य निरसनमध्ये सांगितलंच आहे. दृश्य निरसनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, जे जे दिसतंय ते पदार्थ आहे. ते पदार्थ दृष्टीने समजू शकतात, बुद्धीला सुद्धा पटू शकतात, पण त्याच्या पलीकडचं आहे की दृश्य निरसन आधी केलं आहे. जे दिसतं ते माया आहे. मग त्यांनी म्हटलं की ब्रह्म पाहता माया ब्रह्म ऐसा तर ते मने कल्पना आता कल्पना कशाची करायची आहे? जे दिसत नाही त्याची कल्पना करायची आहे ना. आणि ज्ञान जे मिळालंय, जे ज्ञान मिळालं त्यातून कल्पना करायची. म्हणजे प्रत्यक्षात काहीच कल्पना करायची नाही. काहीतरी दिव्य आणि मोठं आहे एवढीच फक्त मनामध्ये कल्पना राहिली पाहिजे. त्यातही पुन्हा मला कसं मिळेल, काय मिळेल, मी तर क्षुद्र, माझे ते चुका, ह्या सगळे विचार त्यांनी सांगितलं की जयास द्वैत भासले जे मन उन्मन झाले. वृत्तीरहित जे ज्ञान, त्यांनी म्हटलं वृत्तीरहित जे ज्ञान, ही जी ओवी आहे ना 14वी, ती तर खूपच जबरदस्त आहे की वृत्तीरहित जे ज्ञान त्याची पूर्ण समाधान. त्या ठिकाणी वृत्ती जर नसेल तर त्या ठिकाणी समाधान त्या व्यक्तीला, आणि समाधान मिळवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. खरं तर तळमळच त्याच्यासाठी आहे. असं अधिकार आहे म्हणण्याचं काही मोठा काही कोर्टात जाण्याची गोष्ट नाही आहे. माझा अधिकार आहे, तो जन्मसिद्ध हक्क आहे. कारण की जन्मच माझा आनंदासाठी झाला आहे. मी अडकलो दुःखामध्ये, ही गोष्ट दुःखही म्हणायचं नाही, मायेमध्ये अडकलो म्हणून सुख दुःखाच्या फेऱ्यात अडकतो. प्रत्यक्षात सुख दुःख मायेमध्ये आहे, परब्रह्मामध्ये काहीच नाही. आपला आत्मा जसा निर्मळ आहे, देहाच्या ज्या काही व्यथा आहेत त्या देह जाणे, त्या देहाच्या व्यथांमध्ये आत्म्याची तळमळ होत ठेवणे, हे मायाब्रह्माचं हेत नाही. हे काही समजच नाही. मग मने कल्पिना हा असा संकल्प मनाचा केला तर, मनाचाच मनातल्या मनात जर संकल्प केला, ब्रह्म कल्पनेरहित जाणती ज्ञानी. मग ते जे ज्ञानी असतात ना, ते ज्ञानी जाणतात की ब्रह्म हे कल्पनेरहित आहे. बस एवढंच. कल्पनेरहित ब्रह्म आहे, काहीतरी वेगळं आहे, मला काहीच समजलं नाही हे जाणणं म्हणजे ते ज्ञानी आहे. मला काहीच समजलं नाही आणि जे मिळेल ती पस्तुरी आहे. जे मिळेल, आता काही लोक म्हणतात ना 66-60 झाले की आमचं रिटायरमेंटचं वय झालं आणि आता याच्यानंतर जे आम्ही जगू ते आम्हाला मिळालेलं जास्तीचं बोनस आयुष्य आहे. 60 नंतर 58 वर्षी रिटायर झाल्यानंतर सगळ्यांना समजतं त्या गोष्टी. सगळ्यांचा कॉमन शब्द आहे की 58 नंतरचं आमचं आयुष्य काय राहिलं आहे आयुष्यात. इथपर्यंत केलं, सगळं आयुष्याचं झालं, सगळं पाहिलं. निराशा आणि नकारात्मकता इतकी असते की आता 58 नंतरचं आयुष्यामुळे बोनस आहे. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर कोणत्या क्षणी संपू शकतं. मग तसंच म्हणायचं ना आपण. आता जे पुढे कळणार आहे ना, जे ब्रह्मकल्पने पलीकडे जे मिळेल ते बोनस आहे. आत्तापर्यंत कळत होतं ते ज्ञान आहे, आणि आता याच्यानंतर जर त्याच्यावर वर्षाव झाला अमृताचा, तर जे मिळेल ते अगदी नवंच असेल, जे कधीच अनुभवलेलं नसेल. अनुभवच नाही त्याचा, तर ते तर ज्ञानी लोकांना माहिती आहे की ते मिळतं. मग ह्याच्यावरती विश्वास भक्तांनी ठेवायला पाहिजे. ज्ञानी लोकांना काहीतरी मिळालं आहे, ते जाणतात ज्ञानी. मग ते जाणतात महाजनो येन गतस्स पंथ. आता मनात ठरवून टाकायचं की कल्पनेमध्ये तरी निदान ब्रह्माची ओळख करून घ्यायची. कल्पनेत कसं करणार? नाही करणार तर नाही करणार. आपण आनंदात राहणं ही त्याची पहिली साधन आहे. बस आपण आनंदात राहायचं, वरचं ते सगळं बघून घेतील काय करायचं आहे ते. एवढा जरी विचार झाला तर ते ज्ञानींच्या मागे आपण गेलो असं होईल.
मनबुद्धी अगोचर, जे मन आणि बुद्धीच्या अगोचर, जे मन आणि बुद्धीला समजत नाही, ते जे कल्पनेहून पर आहे, जे कल्पनेच्या खरंच हे समर्थ आहेत आणि काहीतरी सत्य सांगतात म्हणून याच्यावरती चर्चा होते. प्रत्यक्षात ते काहीच सांगत नाही. प्रत्यक्षात ते काही स्पष्ट कल्पना देत नाही. आनंदाचं स्वरूप काय, तो कसा आहे, काय आहे, राम कसा आहे, ब्रह्म कसं, काही सांगत नाही आम्हाला. फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा म्हणतात. कळेल म्हणतात आपोआप, कारण आपण त्याचेच आहोत ना, म्हणून कळेल. आपण जर त्याच्याकडे बघितलं, जसं आपण म्हटलं की माऊलींची समाधी बघायला गेलो, समाधीवर डोकं ठेवलं, आपण त्यांचे आहो म्हणून डोकं ठेवतो. नसतं तर कशाला डोकं ठेवलं असतं, कशाला सज्जनगडावर बरं वाटलं असतं. त्यांचा आहो म्हणून दिसत आहे. दिसल्यानंतर मग समर्थांची कृपा कशी, ते म्हणजे मला कधी मिळेल, मला कधी समर्थ कृपा होईल, मला कधी सद्गुरूंची कृपा होईल, असं जर मनात आलं, अरे तुझ्या मनात आलं म्हणजे झाली. जय जय रघुवीर मनात येतच नाही. मनात येणं म्हणजे ही कृपा. याच्यावर तर विश्वास बसत नाही आपला, हाच प्रश्न आहे. कारण मन काहीतरी वेगळं असेल त्या ठिकाणी असा अनुभव करते. जो अनुभव आपण घेतला नाही त्याच्याबद्दल समर्थ बोलताय, मग ते तरी समर्थ आहेत म्हणून आपण ऐकतोय. अन्यथा असं म्हटलंच तर किती काहीच तर सांगत नाही याच्यात. काय जे आहे ते सोडून द्या आणि जे नाही ते दिसत नाही त्याची कल्पना करा, ते कल्पनेच्या परे आहे, ते ब्रह्माच्या परे आहे. अरे काय सांगताय. पण विश्वास आणि कल्पना, कल्पनेमध्ये विश्वास असा आहे की हाच आनंद आहे, क्षणाचाच आनंद आहे. हे जरी आपल्याला कळलं, पुढचं पस्तुरी आहे, सगळं त्यांच्या हातात आहे. आणि हा विश्वास फक्त समर्थ आहेत म्हणून देऊ शकतो. सत्याचं बाजू असल्यामुळे सत्यावर विश्वास ठेवणं हे एकच कर्तव्य आहे आपलं, की सत्य आहे ना, ते सत्य कधीच बदलत नाही. त्रिकालाबाधित सत्य कधीच बदलत नाही. मग ते बदलत नाही, मग त्याच्या मागे लागणं बरोबर आहे ना. जे बदलणारे, परिवर्तन करणारं आहे, त्या परिवर्तनाकडे आपल्याला काय मिळालं बरं आत्तापर्यंत, हे जरी आत्मचिंतन केलं म्हणजे सांगणारे समर्थ आहेत म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. अन्यथा या पूर्ण समासामध्ये त्यांनी काहीच सांगितलेलं नाही, पण तरीही गोड चाललाय समास. म्हणजे हे त्यांचं किती मोठं कर्तृत्व आहे. आपल्यासाठी प्रेम आहे, प्रेमभराने ते सांगतात. मोठे मोठे शब्द वापरून सुद्धा सांगतात, कधी छोटे छोटे शब्द वापरून सांगतात, जेणेकरून फक्त जाणती ज्ञानी, ज्ञानी जाणतात याच्यावरती. म्हणून महावाक्यांना महावाक्य वाटणे हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे. आपलं काय कर्तव्य आहे या ठिकाणी, आपलं कर्तव्य एकच आहे की आपल्याला ते खरं वाटलं पाहिजे. ते बुद्धीने जर म्हटलं की ते खरं नाही तर पुन्हा दुरावलं आपण. म्हणजे आपलं एकच काम आहे. आता त्याच्यात पुन्हा आधी अंड का आधी कोंबडी मला समजत नाही. म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून ते समजलं का, समर्थांना वाटलं म्हणून आपल्याला समजलं, सांगता येत नाही. पण ते काहीतरी आहे, काहीतरी गणित आहे. मग ते मग ते म्हणतात आहे की मायाबुद्धीच्या अगोचर जी गोष्ट आहे ती माझ्या शब्दांवरती विश्वास ठेवा, बस मी सांगतो म्हणून तरी करा. आणि मग जर तुम्हाला काही पुढचं मिळेल आणि तुमची पण बोलती बंद होणार आहे म्हणतात. अनुर्वाच्य समासामध्ये सांगितलं, ज्याला कळलं तो बोलतच नाही. त्याच्यामुळे शांत मौनात जाल आणि मोक्षाच्या वाटेने लागाल. बोलायची गरज पडणार नाही. किंवा जे बोलाल ते गोड सत्याचं बोलाल. जे काही बोलाल ते सत्य बोलाल. जसं मी बोलतो म्हणजे माझ्यासारखे व्हाल ना. मग त्यांच्यावरती विश्वास, त्यांचं पुस्तक समजता समजत नाही, त्यांचे शब्द समजता आपलंही तसंच होईल. हे सत्य आहे. बाकी सगळं जे समजतंय, जे दिसतंय ते सगळं खोटं आहे. ते आपल्यासोबत येणार नाही. ना पैसा येणार, ना कपडा येणार, ना प्रसिद्धी येणार, ना मान, ना सन्मान. तुझं स्वतःचं मन काय आहे की जे ते वृत्तीचं संकेत वृत्ती झाली आणि निवृत्त द्वैत कायचं. जी वृत्ती जर निवृत्त झाली तर तो शांत चित्ताने जेव्हा देह सुटेल तेव्हा तो देह गेला तरी तो आपल्या स्थानी पोहोचलेला असेल, जिथे त्यांनी जायला पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे इतके कष्ट कशासाठी करायचे, ह्यातून बाहेर पडण्यासाठी. आत्ताच मी श्रीराम ग्रुपवरती ती केवटची नौका असले रामचंद्र असलेली गोष्ट श्लोक टाकला की रामांकडे बघायचं आणि भवसागर पार करायचं. एवढं जरी मनात रोज रोज आलं, सुखमय निद्रा कामना करत असताना ते जरी खूप एक रात्र जरी सुंदर गेली तर उद्याची पाहून घेऊ पुढचं पुढे. असे एक एक पस्तुरी घेत म्हणजे ते काय देतात, त्याचा क्षणाचा आनंद घेण्याचा अप्रयत्न. मनबुद्धी अगोचर जे कल्पनेहून पर ते अनुभविता साचार द्वैत कायचे. ते जर अनुभवाला आलं तर द्वैत राहणार नाही. द्वैत राहणार नाही याची कल्पना अशी आहे की तो वेगळा नाही. ही सगळ्यात मोठी कल्पना आपल्याला कळते आज, की द्वैत म्हणजे तो वेगळा मानतो ना. परब्रह्म परमात्मा वेगळा मानतो, हे द्वैत आहे ना. किती चांगलं द्वैत आहे भक्ताचं की परमात्मा दास्य भक्ती हनुमंत भगवंताची करतात आहे, हे द्वैत आहे त्यांचं.
हे द्वैत कळून सुद्धा समर्थ म्हणतात द्वैतच राहणार नाही, म्हणजे आपण त्याचाच अंश होऊन जाऊ. हे काय छोटी गोष्ट आहे ही? द्वैत राहणार नाही म्हणजे आपण त्याचे आहोत. जसे हनुमंत भगवंताचे आहेत तसा भक्त त्याचा आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भेद नाही, जसा लाटेमध्ये आणि समुद्रात भेद नाही. असं करणार आहेत ते, असं समजवणार आहेत तुम्हाला ज्ञानी, असं आपल्याला समजवणार, असं काहीतरी. त्याच्यामध्ये कल्पना कशी करू शकाल या गोष्टीची की आम्ही भगवंत? ही कल्पना करायला काय हरकत आहे? भगवंत आपला आहे म्हणजे त्याचे सगळे गुण माझ्यामध्ये आहे. जे दिसत नाहीत तो माया आहे, तेही त्याचेच आहे. तेही इतकं सुंदर या ठिकाणी द्वैताचं निरसन. द्वैत पाहता ब्रह्म नसे. म्हणून आता एवढं सांगितलं तेवढं, जरी तुम्ही द्वैत बघितलं पुन्हा त्या भगवंताकडे जर द्वैत दृष्टीने बघितलं की तो वेगळा कोणीतरी आहे, मनातल्या मनात मानायचं, पण तो द्वैत पाहता ब्रह्म नाही, मग तो ब्रह्म म्हणून दिसणार नाही. मग ब्रह्म पाहता द्वैत नसे. ब्रह्म जर बघितलं तर द्वैत नासलंच पाहिजे ना. नंतर द्वैताद्वैत भासे कल्पनेस, हे कल्पना आहे सगळी. हे काही वेगळं हे वेगवेगळं वाटतंय, ती कल्पना आहे. प्रत्यक्षामध्ये ते सत्य नाही. सत्य हेच आहे की तो आणि मी एक आहे. आईच्या गर्भामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय की तू माझा आहे आणि माझा असल्यानंतरच मी तुला सोडतोय काही काळाकरता. परीक्षा आपली. हा गर्भवासातून बाहेर पडणे ही परीक्षेसाठी टाकलंय आणि परीक्षा समजलीच नाही तर पुन्हा टाकतो दुसऱ्या आईच्या हरणीच्या पोटात टाकतो. मग तिथून तरी मुक्ती मिळेल. असं करत करत तुला यायचं माझ्याच जवळ आहे, पण आता तुला जे सांगितलं ते विसरतो ना, म्हणून तू मायेकडे बघतो. या सगळ्या गोष्टी, याचा अर्थ काही करायचं नाही असं काहीच सांगितलेलं नाही त्यांनी. सगळं करायचं आहे, पण संबंध माझा परमेश्वराशी आहे, तो माझा आहे. द्वैतच नाही आहे परमेश्वर, मी करता करविता मीच आहे. असा एक क्षणाचा जरी अनुभव आला तरी त्या क्षणी मुक्ती आहे. येत नाही कारण बुद्धी येऊ देत नाही, पण त्या बुद्धीला काबूत आणण्यासाठी मनाचे श्लोक म्हणा, आणखी काय जे वाटलं ते. आपल्या सद्गुरूंचे पाय जरी धरून ठेवले तरी पुष्कळ आहे. काही म्हणायची गरज नाही. ते तर म्हणत गरजच नाही आहे ना काही कशाची. तुर्यारूप ज्ञान मावळून गेले. 11वी ओवी. जे काही मिळवलं ते मावळून गेलं. त्यांच्यासमोर मावळलं पाहिजे. एवढे ज्ञानी भीष्म, पण त्यांनी मावळून स्वतःची बुद्धी देऊन टाकली ना कृष्णाला. कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरी, संशय धरी आणि वारी तेही कल्पना. जो काही संशय मनात येतो ना तो सुद्धा कल्पनाच आहे. संशय कल्पनेतून येतो, कारण आपण सत्य स्वरूप त्याचं एक क्षण जरी आपण ध्यानात गेलो कधी काही आणि त्यावेळी जर सत्याची कल्पना घेतली, जसे विवेकानंद सद्गुरूंना म्हणाले त्यांच्या की मला आईचं दर्शन घ्यायचं आहे, तर त्यांनी आईचं दर्शन घ्यायचा ध्यासच घेतला त्यांनी तेव्हा सद्गुरूंच्या आधी म्हणायच्या आधी त्यांना स्वतःलाच आईसाहेबांचं दर्शन झालेलं आहे. कारण सद्गुरूंची कृपा तशी असते, तुझ्या मनात तर आलं, कल्पना तर कर. कल्पना काय करतो, मला होऊ शकत नाही, मला कसं होईल. आपण इतरांना कमी. मागच्या वेळेस ते उदाहरण जेव्हा सांगितलं की आम्हाला फक्त मायेमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर फार प्रचंड अभिमान आहे. माझ्या बुद्धीवर प्रचंड अभिमान आहे, माझ्या दिसण्यावर प्रचंड अभिमान आहे, माझ्या पैशावर प्रचंड अभिमान आहे, माझ्या ज्ञानावर प्रचंड अभिमान आहे. त्याला जर कोणी म्हटलं तुला काहीच कळत नाही, खूप राग येतो. तू दिसायला अतिशय खराब आहे, कुरूप आहे म्हटलं की राग येतो. भगवंत म्हणतात आहे ह्याला सुद्धा तुला राग यायला नको आहे. तुला जसा त्याचा राग येतो ना तसाच याचा राग यायला पाहिजे की मी कमी आहे. माझी असल्यावर व्यक्ती, माझा तू असल्यावर कमी कशाची आहे हे तुला का जाणवत नाही की तू कमी आहे, का स्वतःला कमी समजतो, असं भक्ताला भगवंत समजवतात. म्हणून तो भक्त श्रेष्ठ होतो. कारण जेव्हा भक्ताला पटतं की भगवंत आपला आहे, मग तो कशालाच कमी समजत नाही आणि कशात कमतरता त्याला जाणवत नाही. त्याला अनंत अमर्याद असीम स्वरूपाचं दर्शन स्वतःमध्येच होतं त्याला, म्हणून तो स्वतःला कमी समजत नाही. आणि समजणं म्हणजेच कल्पना, त्या कल्पनेलाच निरसन आहे. द्वैत कल्पना निरसन हा समास. समजतच नाही मी स्वतःला कमी, याचा अर्थ राजा नाही झालेली, कोणालाही वाटेल तसं बोलण्याचा अधिकार आलेला नाही, मी सगळं काही करू शकते असंही नाही. पण मनातल्या मनात कल्पना भगवंताची माझी अशी आहे. मग याच्यासाठी एक सर्वसाधारण माझं नेहमीचं उदाहरण घरगुती माझे मिस्टरच द्यायचे. आम्ही त्या काळी जेव्हा
इतरांपेक्षा बरी होती परिस्थिती. इतरांपेक्षा म्हणजे 25-30 वर्षापूर्वी जेव्हा बरी परिस्थिती होती, सगळेजण म्हणायचे की आम्हाला इतक्या जबाबदाऱ्या आहे आणि तुला काही जबाबदाऱ्या नाही, पैसा खूप आहे, बायकोही शिकली आहे, सगळं काही आहे, तर तुझ्या घरी कार असायला पाहिजे, अगदी असायलाच पाहिजे म्हणे कार. तर हे त्यांच्या माझ्या समोर सगळ्यांना सांगा, वाटलं ना तुम्हाला माझ्याकडे कार असायला पाहिजे, म्हणजे माझी पात्रता आहे ना कार घेण्याची, मग समजा आहे म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. घेतलीच कशाला पाहिजे? वाटतंय ना की हा कार घेऊ शकतो. कधी कधी कार घेतलेल्या लोकांना लोक शिव्या देतात, कुठून घेतले आणि कर्ज आणि कार घेतली म्हणतात, कुठून घेतलं कर्ज आणि एवढं मोठं घर बांधलं म्हणतात, कुठून घेतलं कर्ज आणि सोनं घेतलं म्हणतात ना. म्हणजे नसलेली पात्रता आपण करतोच ना. या ठिकाणी माझी पात्रता आहे, नाही करायचं मला वाटतंय ना. वाटलं ना तुम्हाला आमच्याजवळ कार आहे, मग आहे, मला खर्च करायची काय गरज आहे? तसं मला वाटतंय मी भगवंताची आहे. कोणाला वाटो न वाटो, खर्च करायचं काय गरज आहे? दाखवायची काय गरज आहे? शांती दिसली चेहऱ्यावरती, समाधान दिसला, आनंद दिसला आणि सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित दिसल्या तर सांगायची काय गरज आहे? लोक म्हणतील करायला पाहिजे, हे करा ते करा. काय करायला पाहिजे? न करता सुद्धा समाधान आहे, न कार घेता सुद्धा मला जर वाटतंय सगळ्यांना आहे, तर वाटण्यावर जग आहे असं समजणारा ज्ञानी आहे. कोणासाठी कार घेण्यापेक्षा तुम्हाला वाटतंय वाटू द्या, मला नाही वाटत नाही करणार. इतके कडक स्वभावाचे होते. कडक म्हणण्यापेक्षा स्वयंसिद्ध होते. मला वाटलं तर करीन, मला नाही वाटलं तर करणार नाही, कोणी काही म्हणो. ह्या सगळ्या गोष्टींचा आत्मविश्वासाचा परिणाम आहे हा. तर हा आत्मविश्वासात द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैताद्वैत भासे कल्पनेसे. जसं ते कल्पनेत होतं ना तुमच्याजवळ काय असू शकते, मग तसंच माझ्याजवळ आहे आनंद, हा कल्पना करायला काय हरकत आहे? हा मायेतलं उदाहरण का देतो आपण? संसारी आहेत म्हणून. प्रत्यक्षामध्ये दृष्टांताच्या शिवाय तर कल्पना समजतच नाही ना त्यांना. काय मांडा, कारण ते कल्पनेच्या बाहेरचं सांगायचं आहे त्यांना. तुमच्याजवळ काय आहे हे सांगायचं असेल तर आपल्याजवळ असलेल्या गोष्टीतूनच सांगावं लागेल ना. कारण आपण काही सद्गुरू नाही. त्या सद्गुरूंचे जे अनुभव, त्यांचेही अनुभव आपल्याला तेव्हा पटत नाही जेव्हा वेळ येत नाही. आता सगळ्या गोष्टी उकलत जातात हळूहळू. म्हणजे मग ते जे सांगतात द्वैत नाही म्हणजे मी त्याची आहे, हा किती चिकटला ना संबंध माझा आणि त्यांचा. मन आणि मी भगवंताची झालं असं जर हे देणार आहेत समर्थ आपल्याला. समर्थ म्हणतात हे देणार आहेत किंवा हे आपल्याला मार्ग हा आहे, ह्यामध्ये तुम्हाला कमतरता कशाचीच भासणार नाही. अनंत अमर्याद असीम अशी सत्ता तुम्हाला गवसे आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्थातच कशाचीच अपेक्षा नाही, कमतरता नाही. त्यामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम नाही, कारण कृतकृत्य याच क्षणी आहे असे कितीतरी लोक मला दिसायला लागले. कितीतरी लोक असे आहेत की जे कृतकृत्य आहेत. इतकं मोठं देणार आहेत ते की द्वैतच नाही राहणार, तो आणि मी वेगळा नाही, हे सगळ्यात मोठं संपणार आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी सगळ्यात मोठी संकल्पना आहे. तू माझा आहे म्हटलं, तू माझ्याजवळ येणार आहे, बाकी तुझं काही का होईना देहाचं, असं आहे. आता याच्यावर जास्त विवेचन काय करायचं? कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म थावरे, संशय धरी आणि वारी तेही कल्पना. ती कल्पनाच आहे सगळी. संशय धरला तरी कल्पना, सोडला तरी कल्पना. स्थिर राहणे हेच फक्त सत्य आहे. कल्पना द्वैताची माता, कल्पना ही द्वैताची माता आहे. कल्पना करणे म्हणजे द्वैतात राहणे आणि ती कल्पना आपल्याला शिकवत राहते. कुणाला असं वाटतं असं करावं, कुणाला असं वाटतं असं करावं, कुणाला छान पिवळा पितांबर द्यावा, कुणाला सोन्याचं घालावं वाटतं, कुणाला धनुष्यबाण द्यावा वाटतो रामाला. ही सगळी कल्पना आहे. द्वैतामध्ये आणण्यासाठी कल्पना वेगवेगळ्या अतिशय सुंदर कल्पना आहेत. आमच्या महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे की ज्या राम पंचायतन त्यांचं हरवलं, बैलगाडीतून खाली पडलं, 15 दिवस जेवले नाही. कल्पना. रामरायाच्या शिवाय मी पाण्याचा घोट पण घेणार नाही. खाण्याचं तर सोडूनच द्या, पाण्याचा घोट शेवटी रामाला किवाली आणि एका व्यक्तीच्या घरी ते सापडलं. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी आंघोळ अभिषेक त्या याला केल्यानंतर आरामशीर त्यांनी जेवण केलं. आरामशीर, घाई काहीच नाही की आता दिसली जाय पटकन खाऊन घेऊ आधी. पूर्ण मग कल्पना आहे त्यांची. ती द्वैताची कल्पनाच येते मनामध्ये. द्वैताबद्दल कल्पना चालूच असतात मनामध्ये की द्वैत आहे, त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. त्यांनी स्वतःसाठीच केलं ते सगळं जे काही. त्यांना स्वतःचीच कल्पना, त्याच्यातच त्यांना आनंद मिळाला. राम तेव्हाच त्यांना भेटले. कधी कशा कोणत्या रूपात कोणाला भेटतील सांगता येत नाही. त्यांना भेटलेलेच होते. त्यामुळे त्यांनी ती कल्पना केली द्वैताची. आणि तुम्ही रामचंद्रांचं ते पंचायतन सापडल्याशिवाय म्हणे मी जेवणार नाही.
आणि रामाने सुद्धा काही 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 15 दिवस परीक्षा घेतली. आणि त्या परीक्षेत ते आपलेच उतरतात. आणि त्याचे उदाहरण आपण बघतो. आपण तर काहीच करत नाही. त्यामुळे द्वैताची कल्पना सुद्धा अशी करत नाही, करतो आणि सोडून देतो. कल्पना नेप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. त्यामध्ये बद्ध राहायचं का मुक्त व्हायचं ही कल्पना गुणांची गोष्ट आहे. माताच कल्पना आहे, ती द्वैताची माता कल्पना. कल्पनेमध्ये सुख आहे, कल्पनेमध्ये दुःख आहे, कल्पनेमध्येच सगळं काही आहे. जसं आपलं स्वप्न आहे तसं ते कल्पना आहे. कल्पना सोडायचा विचार केल्यानंतर सोपं नाही आहे, हळूहळू सुटतं. कधी कधी असं वाटतंय की काही गोष्टी जे विसरतो ते खूप छान आहे. विसरणं म्हणजे कल्पनेतून मुक्ती आहे. कोणत्याच कल्पनेमध्ये अडकायचं नाही. कल्पना अंतरी सबळ, कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ. जर ती म्हणजे आपल्याला सोडायलाच पाहिजे हा कल्पना. आता कल्पना अंतरी सबळ, जर आतमध्ये कल्पना असतील चांगल्या, त्या सत्वगुणाच्या असो, रजोगुणाच्या असो, तमोगुणाच्या. रजो आणि तमोगुणाचा तर प्रश्नच नाही. नाही तर रावणामध्ये आणि आपल्यामध्ये फरक नाही. रजोगुणासाठी असेल तर रावण हो, तमोगुणासाठी असेल तर रावण हो, सत्वगुणासाठी असो तरी भक्त हो. पण त्यांचं म्हणणं आहे की कल्पना अंतरी सबळ नसताना ब्रह्मगोळ दिसतोय. जर कल्पना नसेल तर मग आता या क्षणी कल्पना थांबवणं म्हणजे मनातले विचार थांबवणं, मनाला स्वैर सोडणं, काहीही कल्पना न करता शांत राहणं, ब्रह्मगोळ दिसतो म्हणतात. त्यामुळे ते सोलिव सुख त्यांनी सांगितलं. त्या सोलिव सुखाकडे जात असताना स्वतःची जी कल्पना ही द्वैताची माता आहे ना, त्यामुळे कल्पना सोडायला सांगितली. कल्पना येत आहे का लक्षात की असं भरकटल्यासारखं वाटतायत विषय? भरकटल्यासारखा वाटत असेल तर मग मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. कारण त्यांचं म्हणणं आहे की ब्रह्मगोळ, ब्रह्माचा गोळ, ब्रह्मगोल जर तुम्हाला बघायचं असेल, ब्रह्माचं तेज जर तुम्हाला बघायचं असेल, ब्रह्म तेज जर बघायचं असेल तर कोणत्याही प्रकारची कल्पना करता कामा नये. म्हणजे सरळ सरळ कल्पनेची आणि मनाची शरणागती जर पत्करली, कदाचित कोणत्याही रूपात आपल्याला तो ब्रह्मगोळ समजून जाईल. क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी. एका क्षणामध्ये अतिशय सुंदर अशी स्वरूपाची कल्पना सुद्धा मन करू शकतं. क्षणात निर्मळ मन ज्या ठिकाणी जालिया उन्मन तुर्यारूप ज्ञान ज्या ठिकाणी मावळून गेले, असं जे मन आहे, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मायेची आसक्ती नाही, कोणत्याही प्रकारचा बुद्धीचा विच्छेद नाही, बुद्धीसुद्धा शरण गेलेली आहे बाबा हृदयात, तू जसं मानतो तसं, हृदयाला जे पटतंय तसं. जर बुद्धीला बघायचं असेल, तयारी असेल तिची, तर मग बाकी बद्धता, मग ते निर्मळ स्वरूप जे होत आहे मनाचं, त्या ठिकाणी स्वरूप कल्पित, त्या ठिकाणी पुन्हा स्वरूपाची कल्पना करता येते. कोणत्या स्वरूपाची? जे आपण कधीच बघितलं नाही ते, जे आपण कधीही बघितलं नाही, जे आपण कधीही अनुभवलं नाही, त्याची कल्पना उन्मन मनामध्ये येऊ शकते. स्वरूपाची कल्पना करू, स्वरूपाची, आता स्वरूपाची म्हणजे द्वैताच्याच बद्दल चाललं आहे, पण स्वरूपाची कल्पना की हा जो आनंद होतोय तो कशातून आनंद होतोय त्याची कल्पना मनाला येऊ शकते. क्षणा एका धोकावा आहे, क्षणा एका स्थिर आहे. एका क्षणाला कल्पना स्थिर करते, एका क्षणाला धोका देते. गोपीगीताचा वाजायलाच पाहिजे याच्यावरती. तर एका क्षणाला तिला अभिमान होतो की कृष्ण परमात्मा आपला आहे, आणि दुसऱ्या क्षणाला धोका की निघून जातो. तुझ्या अहंकारानी, तुझ्या अहंबुद्धीनी, तुझ्या कल्पनेनी, तुझ्या बुद्धीनी आणि तुझ्या मनाने मी तुझ्याजवळ राहणार नाही. तुझ्या मनाची अवस्था मला कळते. त्या कल्पनेत कधी धोका तर कधी स्थिर. क्षणा एका पाहे विस्मित होईल. एक क्षण असा येईल की ज्यावेळी विस्मित होऊन भगवंताकडे बघेल. विस्मित होऊन, ज्या ठिकाणी स्वतःची बुद्धी नाही, म्हणजेच त्याची झाली या उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान मावळून गेले श्रीराम. ज्या ठिकाणी त्या अष्टसात्विक भावामधले 8ही भाव जागृत होत असावेत. 7 भाव जागृत ठेवून समर्थांना हनुमंतांनी दर्शन देऊन आणि त्यांची काया ठीक केली. त्यांनी सांगितलं मुद्दाम मी 8वा भाव दिला नाही, कारण त्या 8व्या भावामध्ये तुला कल्पनाच येणार नाही की तुला काय मिळालं आहे. ती अवस्थेच्याही पुढची अवस्था जी आहे 8वी, ती अवस्था म्हणजे विस्मित होऊन, डोळे अवाक होऊन, हृदय गदगद होऊन, अष्टसात्विक भाव जागृत होऊन आणि तुला जे दिसेल ते म्हणजे ब्रह्मगोळ, ते म्हणजे ब्रह्माचं तेज. किती गोड आहे. क्षण एका धोका, एकदा धोका. अगदी गोपी गीतात ते 22 गीतातलं की कधी धोका, कधी पुढे सरतात 18 सोबत खेळतोय कृष्ण, आणि खेळत असताना हे आपलं मन समजायचं. गोपी म्हणजे कधी खेळतोय, सगळ्यांच्या सोबत खेळतोय.
आणि सगळ्यांच्यासोबत खेळत असताना 1-2 जणींच्यासोबत वर जाताना दिसतंय आणि आणखी वर गेल्यावर सुद्धा भगवंत नाहीसे झालेले आहेत. कारण तो धोका आणि त्याच्यानंतर स्थिरता आणि या सगळ्या गोष्टीनंतर मग जी एखादी गोपी पुढे पोचली ती विस्मित झाली. जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीचं ते मनाला खाली टाकणं, सरळ सरळ जे तुला मायेच्या संबंधात दिलंय ते सगळं सुटलं पाहिजे, तर मी तिथे उभा आहे ना. मी चराचर आहे त्या दृष्टीने बघ, पण चराचराच्या वरही आहे त्याचं रूप तुला कसं कळेल? कारण त्याचा अनुभवच तुला नाही ना. म्हणून तुला ते करण्यासाठी तुझं मन यातून बाहेर काढावं लागेल. तेव्हा कुठे तुझी उन्मनी अवस्था होऊन तू माझ्याकडे बघू शकशील आणि विस्मित होऊन बघशील. क्षण एका ते उमजे, एका क्षणाला उमजतंय आणि क्षण एका ते निर्बुजे, दुसऱ्या क्षणाला समजत नाही. एका क्षणाला समजतंय, एका क्षणाला म्हटलं होतं ना मागे 7वा दशक कसा आहे. खूप जणांनी असं म्हटलंय की 7व्या दशकामध्ये समर्थांनी उत्कट त्यांची अवस्था आहे. 7व्या दशकानंतर पुन्हा ते नॉर्मल आलेले आहे आणि त्यांनी पुन्हा त्याला ॲड केलेलं आहे. म्हणजे त्यांना जे सांगायचं ते 7व्या दशकात सांगून झालं आहे आणि मग पुढे जो वाढवला आहे तो त्यांनी मती पुन्हा स्थिर करून आणि हळूहळू समजवायचा पुन्हा. या ठिकाणी समर्थांना आवरता येईना स्वतःचा आवेग, असं जाणवत आहे 10व्या दशकाच्या 7व्यातला 10वा दशक असं आमचे मामा सांगायचे. ते अशी अवस्था आहे. क्षण एका ते उमजे, क्षणा एका ते निर्बुजे. एकदा ते निर्बुज म्हणजे समजत नाही, एकदा समजतंय म्हणजे मायेच्या प्रदेशातून थोडा वर गेला, तिथे थोडा वेळ टिकला, थोडं बरं वाटलं, नंतर पुन्हा नाही असं कसं शक्य आहे, पुन्हा आला खाली. हे गोपीगीताचीच अवस्था आहे की नाही सगळी. भागवतामध्ये जी गोपीगीता आहे ते तसंच आहे. 11 स्कंद सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्ञानरूपाने. क्षण एका ते उमजे, क्षण एका ते निर्बुजे, नाना विकार करिजे कल्पना जाणावी. आणि असे जर विचार येत असतील तर ती कल्पना आहे. महाराज काय बोलताय आज? जी काही कल्पना करताय ती सगळी कल्पना आहे. निर्बुजे, समजताय, नाही समजत आहे, काहीतरी होत आहे, ती सगळी कल्पना आहे. म्हणजेच त्यांनी स्थिरता आवश्यक आहे आणि ती स्थिरता आल्यानंतर समर्थ म्हणतात ते बोलता येत नाही. त्यामुळे ती अवस्था येईपर्यंत जो साधक जाईल त्याला काहीतरी वेगळं मिळेल, कारण की त्याला जाणती ज्ञानी, हे ज्ञानी लोकांना जाणता येतं. जाणती ज्ञानी, त्याच्यावरचा प्रश्न आहे द्वैत कैचे आणि खाली म्हणतात जाणती ज्ञानी. या दोन काय सगळ्याच ओव्यांमध्ये समर्थ अक्षरशः म्हणजे समाधीतच असतील. मला वाटतं समर्थ आणि कल्याण दोघं जण समाधी अवस्थेतच लिहितात अष्टसात्विक भाव. क्षण एका ते उमजे, क्षण एका ते निर्बुजे, नाना विकार करिजे ते कल्पना जाणावी. कल्पना जन्माचे मूळ. जन्माला यायचं असेल तर कल्पना. अरे ब्रह्मदेव तयारच नव्हते ना. काय करायचं म्हणे मला जन्माला येऊन, मी करू कशाला जन्माला घातलं, हा प्रश्न आहे ना त्यांचा पहिला. विष्णूला आपल्या वडिलांना पहिला प्रश्न विचारला. आपण समजत नाही, आपल्याला अज्ञानात असतो म्हणून आपण प्रश्न नाही विचारत आम्ही कशाला जन्माला आलो. खरं तर हा प्रश्न जन्माला विचारायला पाहिजे की आम्ही कशाला जन्माला आलो. पण अज्ञान आणि इतके दिवसाचे संस्कार, इतके जन्म आपले झालेले त्याच्यामुळे विसरलो आपण. आलो समजतच नाही, त्या अज्ञानातच वाढतोय. त्यांनी तर प्रश्न विचारला पहिला की मी कशाला जन्माला आलो. मग तो प्रश्न विचारल्यावर तसं नाही समजणार म्हणे तुला. त्याला सुद्धा तर आपल्याला काय तपाशाशिवाय करणार आहे. त्याला सांगितलं त आणि प, तप कर तर तुला तुझ्या जन्माचा अर्थ कळेल. मग त्यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांनी सुद्धा तपश्चर्या केली. नंतर तपश्चर्या केल्यावरही सुचेना, सांगायला कोणी नाही. पहिले आहेत ते बिचारे, जन्म झालेले कल्पनेतून, त्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेले पहिले कल्पनेतले आहेत ते. त्यांना काय कळणार आपण कशासाठी आलो. आपल्याला आई सांगते तुला शिकायचं आहे, तुला फॉरेनला जायचं आहे, तुला लग्न करायचं आहे, तुला मुलं होणार, हे सगळं आई सांगते मायेमध्ये. त्यांना कोण सांगणार आहे. आणि त्यांचे वडील परमपिता तर परब्रह्म आहे. त्यांनीच आपल्या बिचाऱ्यांनी चारी बाजूला मान फिरवून आणि स्वतःची कल्पना करून घेतली आणि मनातूनच निर्मिती केली कल्पनेतून. मग त्यांनी फक्त ऋषीच निर्माण केले आणि ऋषी निर्माण केल्यावर समजले 7 ऋषी काहीच कामाचे नाही आहेत. मग पुन्हा कल्पना केली अरे मनुष्यांची निर्मिती करा. मनुष्याची निर्मिती केल्यावर आकाशाचे ब्राह्मण निर्माण केला. तो बिचारा शांतच, काही त्याला कशाची फिकीर नाही. जगलो तर जगलो, वाचलो तर वाचलो, कशासाठी जगतो, शांतपणे ज्ञानामध्ये मग्न. तोही काही उपयोगाचा नाही म्हणे. म्हणजे पुन्हा त्याच्या मनात कल्पना टाकली की अरे बाबा लग्न कर, मग मुलं बाळ, मनुष्य रूप हे एवढे मोठे. मग त्यांच्या हळूहळू मग सगळ्या माया ब्रह्म आले.
मायेमध्ये आलं सगळं. हे सगळ्या कल्पना नाही का त्याच्या. त्यांनी जर वेगळी कल्पना केली असती तर वेगळी सृष्टी राहिली असती. त्याच्या कल्पनेत ही सृष्टी आहे, अतिशय उत्तम सृष्टी आहे, ही त्याची कल्पना आहे. पण ब्रह्मदेवाच्या कल्पनेत त्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी वाढवली. तसं आपण आपल्या बुद्धीप्रमाणे जीवन जगतो, ते सोडावं लागेल ना. म्हणून त्यांनी म्हटलंय की एका क्षणात कल्पना जन्माचे मूळ. हे जन्माचं मूळ कल्पना आहे. याच्यावरती आपण बोललो एवढं. चतुश्लोकी भागवत वाचलं की सगळी कल्पना आहे ते याची, ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेव, कारण ब्रह्मदेवांना विष्णूंनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे तू कल्पना कर. आणि तो अतिशय हुशार, ब्रिलियंट, मोस्ट ब्रिलियंट असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारची सृष्टी निर्माण केली. विश्वकर्मा काय सुंदर सुंदर तयार करणारा, आणि हा सुद्धा हुशार, बुद्धिवान. त्यामुळे इतकी सुंदर आपल्यासारखी सुंदर प्रजा तयार केली. त्याच्यामध्ये वाईट आणि चांगले गुणही टाकले. त्याच्यामुळे आपल्याला विरोधाभास अनुभवता येतो. हे सगळं त्याची कल्पना आहे. ह्या सगळ्या कल्पनेला सोडून द्या म्हणतात ते ब्रह्मदेवाच्या. आता माझ्याकडे बघा, म्हणजे खेळवायला लावायचं ब्रह्मदेवापासून सगळ्यांना, आणि आता माझ्याकडे या म्हणतात. मग म्हणजे तेव्हा तुला जन्माचं मूळ राहणार नाही, कारण तुला जन्माचं कारण कळेल, असा अर्थ आहे त्याचा. इथपर्यंत आपण आलो. 3 ओळी वाचते आणि थांबते. आज किती झाल्या? 10 ते 25, 10 ते 23. जय जय रघुवीर समर्थ. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती श्रीराम. असो ऐसे हे कल्पना साधने दे समाधाना, ये रविते पतना मूळच की श्रीराम. म्हणून सर्वांचे मूळ ते कल्पनाच केवळ, इचे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती श्रीराम. श्रवण आणि मनन निध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडो न जाय श्रीराम. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थे संशयो तुटो निगेला श्रीराम. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साच्या पुढे, जैसे सूर्याचे नि उजेडे नासे तम श्रीराम. तैसे ज्ञानाचे नि प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. ईशेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्निले देखिले ते जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्ममृत्यूच्या नावे शून्यकार श्रीराम. भक्ताचे स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हाता सपोद श्रीराम. मी सदशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. मी सदशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवरता विशेष विशेष करू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येते प्रत्ययाच कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्व काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाला केला, तत्व समुदाय उडाला, ते कोण्या पदार्थाला आतुरे म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे, उगीच भ्रमो नाही गमे, जगदीश्वरी अनुक्रमे सुकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, कामज्ञात्मज्ञानभिरन्तर्वृतिभाव्यं,
हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिः प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिर्अर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे देवं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दावरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाभ्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भववीर्याणां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।